आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. रामकृष्ण हरी माऊली. आज कार्तिकी एकादशी, अर्थात कार्तिक शुद्ध एकादशी. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला फार फार महत्त्व आहे. आणि या एकादशींमध्ये सुद्धा आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या एकादशींना फार महत्त्व आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला भगवान पांडुरंग अर्थात भगवान श्री विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे या एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा कालखंड. आषाढी एकादशीपासून अर्थात आषाढ शुद्ध एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत अर्थात कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. आणि या चातुर्मासामध्ये भगवंत योगनिद्रेत असतात. अशी आपल्या हिंदू समाजामध्ये मान्यता आहे की चातुर्मासामध्ये अर्थात आषाढ शुद्ध एकादशीला भगवान पांडुरंग अर्थात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात अर्थात झोपी जातात. आणि त्यावेळेस ते या सृष्टीचा कारभार भगवान शंकरांकडे देतात. आणि ते कार्तिक शुद्ध एकादशीला कार्तिकी एकादशीला योगनिद्रेतून जागे होतात आणि परत एकदा या सृष्टीचा कारभार सांभाळायला सुरुवात करतात. आणि त्यामुळे आज चातुर्मासाची समाप्ती आहे. अशा या कार्तिकी एकादशीला या वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे. आज पंढरपूरला खूप मोठी यात्रा असते. वारकरी संप्रदायामध्ये ज्या महत्त्वाच्या वाऱ्या आहेत त्यामध्ये आषाढी वारी आणि कार्तिकी वारी या खूप महत्त्वाच्या अशा वाऱ्या आहेत. अशा या कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.